माधुरी दीक्षित यांच्या मुंबईतील सुंदर आणि आलिशान घराची आज आपण खास सफर करणार आहोत. बॉलिवूडच्या धगधग गर्लचं घरही तितकंच खास असेल का? समुद्राचा सुंदर नजारा, घरात प्रसिद्ध चित्रकार M.F. हुसेन यांच्या कलाकृती, संगीतासाठी खास जागा आणि कुटुंबासोबतच्या असंख्य आठवणी. हे आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांचं मुंबईतील सुंदर घर. माधुरी दीक्षित यांच्या मते घर म्हणजे फक्त आलिशान इंटिरियर किंवा महागड्या वस्तूंची जागा नाही. घर म्हणजे अशी जागा जिथे आपल्याला शांतता मिळते, आराम मिळतो आणि आपल्या माणसांसोबत मनापासून वेळ घालवता येतो. याच विचारातून त्यांच्या घराची रचना करण्यात आली आहे. घराचं इंटिरियर आधुनिक आणि मिनिमलिस्टिक ठेवण्यात आलंय. सरळ रेषा, मोकळी जागा आणि साधेपणामध्ये दडलेलं सौंदर्य हे या घराचं वैशिष्ट्य आहे. पण या साधेपणातही घराला एक खास कलात्मक स्पर्श देण्यात आलाय. माधुरी यांच्या घरातील सर्वात खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध चित्रकार M.F. हुसेन यांच्या कलाकृती. हुसेन आणि माधुरी यांच्यातील नातंही या चित्रांमुळे घरात जिवंत झाल्यासारखं वाटतं. माधुरी यांच्या आवडत्या चित्रांपैकी एका चित्रात त्यांच्या नृत्याच्या विविध मुद्रा दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रामागे एक सुंदर आठवण आहे. माधुरींनी एकदा हुसेन यांना त्यांच्या चित्राचा अर्थ विचारला होता. त्यावर त्यांनी सांगितलं होतं की कलाकाराने कलाकृतीचा अर्थ काय ठरवलाय यापेक्षा ती कलाकृती पाहणाऱ्या व्यक्तीला काय जाणवतं हे अधिक महत्त्वाचं असतं. म्हणूनच या घरातली प्रत्येक कलाकृती केवळ सजावट नाही तर एका आठवणीचा भाग आहे. घराच्या एका भागात माधुरींनी आपल्या कुटुंबियांचे फोटो जपून ठेवले आहेत. आई म्हणून आपल्या मुलांसोबत घालवलेला वेळ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक असल्याचं त्या सांगतात. दोन्ही मुलांसाठी घरात स्वतंत्र खोल्या आहेत. मुलं आता कॉलेजसाठी घरापासून दूर असली तरी त्यांनी पुन्हा घरी यावं आणि कुटुंबासोबत वेळ घालवावा अशी माधुरींची इच्छा आहे. त्यामुळे या घरात कितीही आधुनिकता असली तरी त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात कुटुंबाच्या आठवणी जपलेल्या दिसतात. आता पाहूया घरातील सुंदर आणि प्रशस्त किचन. माधुरी यांच्यासाठी किचन हे घराचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन गप्पा मारतात, वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करतात आणि अनेक पार्ट्यांचं आयोजनही याच भागाभोवती केलं जातं. म्हणूनच घराची रचना करताना किचनला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. बेडरूम आणि समुद्राचा नजारा. आता येऊया घरातील सर्वात शांत आणि सुंदर भागात, बेडरूम. या खोलीतून दिसणारा समुद्राचा नजारा अक्षरशः मन मोहून टाकतो. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी समुद्र दिसतो. चहाचा कप घेऊन काही वेळ शांत बसण्यासाठी आणि वर्तमानपत्र वाचण्यासाठी एक छोटासा कोपरा देखील येथे तयार करण्यात आलाय. शहराच्या गजबजाटात राहूनही असा शांत नजारा मिळणं ही नक्कीच या घराची मोठी खासियत आहे. पण या घरातली सगळ्यात जिवंत जागा म्हणजे फॅमिली रूम. कारण माधुरी यांच्या कुटुंबात संगीताला विशेष स्थान आहे. मुलं गिटार आणि ड्रम्स वाजवतात, सगळे मिळून गाणी म्हणतात आणि कुटुंबातील प्रत्येक जण या संगीताच्या वातावरणात सहभागी होतो. त्यामुळे ही खोली फक्त एक रूम नसून कुटुंबाच्या आनंदाचा खास कोपरा आहे. समुद्राचा नजारा, हुसेन यांच्या कलाकृती, संगीताने भरलेली फॅमिली रूम आणि कुटुंबाच्या आठवणींनी सजलेलं हे घर म्हणजे माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांच्या आयुष्यातील एक सुंदर विश्व आहे. तुम्हाला माधुरी दीक्षित यांचं हे घर कसं वाटलं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सेलिब्रिटी होम टूरसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला कोणत्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.
तोपर्यंत पाहत रहा FM KMW 29. धन्यवाद.